जमो अभ्यंकर जी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, अनपेक्षित असा विजय जो आहे तो तुम्हाला मिळालेला आहे, काय प्रतिक्रिया? आनंद आहे अर्थात, आणि माननीय उद्धव साहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो, एवढंच फक्त माझ्या प्रतिक्रिया आहेत। ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप केले गेले जात होते, महायुतीकडून सर्व उमेदवार, उद्या आपण त्याच्या संदर्भात बोलू। आधी त्याचा खुलासा केलेला आहे की सगळे चुकीचे बिनबुडाचे आरोप त्यांनी केले होते, आणि हे शिक्षकांनी पटवून दिलेलं आहे की ते बिनबुडाचे होते। नाहीतर यांनी ज्या पद्धतीचे आरोप केले, ज्या थराला ते पोचलेले आहेत, संपूर्ण शिक्षकामध्ये अत्यंत विष कालवण्याचं काम त्यांनी केलं होतं, परंतु शिक्षकांनी त्याला जुमानलं नाही, आणि हा रिझल्ट तेच सांगतोय, त्यांनीच उत्तर दिलेलं आहे। म्हणजे तुमची भूमिका खरं तर ह्या दोन्ही मतदारसंघांसाठी महत्त्वाची होती, शिक्षक असेल किंवा पदवीधरसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात पुढे येऊन काम करत होतात, आणि आता दोन्ही विजयी उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये तुमचा मोलाचा वाटा नाही। माझा एकट्याचं अजिबात नाही, सगळे टीम एफर्ट होता, आणि माझ्यावर जबाबदारी असल्याकारणानं मी ते करत होतो। पण एक अतिशय आनंदाची आणि समाधानाची बाब ही आहे की आज मुंबईसारख्या शहरातील उच्च शिक्षित शिक्षक असतील किंवा पदवीधर असतील, या दोघांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवड केलेली आहे। ही आमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे। म्हणजे पदवीधर तर आम्ही जिंकतच होतो, पण अभ्यंकर साहेबांच्या रूपाने आता आम्ही शिक्षकमध्ये सुद्धा एंट्री केलेली आहे, आणि आता पुढचे 6 वर्ष शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना या संपूर्ण मतदारसंघावर आता आम्ही अजून आमचं भक्कम चांगला पायावर होऊ। पदवीधरचा तुमचा बालेकिल्ला असा होताच, परंतु तो आता पदवीधर जे सर्व आहेत ते तुमच्याकडे पाठ करतील असं भाजपकडून प्रचार केला जात होता, कारण की पदवीधरचे तुम्ही प्रश्न गेल्या 18 वर्षात सोडवलेच नाहीत असा देखील प्रचार होता। नाही, बघा काय आहे की शेवटी विरोधात लढायचं म्हटल्यावर त्यांना काहीतरी तर म्हणावं लागतं, पण या निवडणुकीत तब्बल 1,22,000 पदवीधरांची नोंद झाली होती, आणि त्यांच्यासमोर 2 पर्याय होते, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप, इथे कुठलाही तिसरा पर्याय नव्हता। आणि त्यामध्ये 70% लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निवड केली, आणि म्हणून अनिल परब साहेब, परत एकदा सांगतो, 70% मार्जिनने निवडून आलेले आहेत। हा काही मार्जिन छोटा नाही आहे, तब्बल 26,000च्या फरकाने ते निवडून आलेले आहेत। त्यामुळे अगदी आता भाजप काय म्हणते याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी आपण या सगळ्याचा विचार केला पाहिजे। अभ्यंकर साहेब सुद्धा जे निवडून आलेत ते काय 2 मतं 5 मतांनी नाही आलेले, 650 मतांनी निवडून आलेले आहेत। 650 म्हणजे 12,000चं मतदान झालं, 650 म्हणजे 5% त्यांना अधिक आघाडी आहे बाकी सगळ्यांपेक्षा। छोटा मार्जिन नाही आहे, प्रचंड मोठं मार्जिन आहे। शेवटचा प्रश्न, कोकणची जागा यामध्ये आणि नाशिकची जागा यामध्ये गमावली आहे, कुठेतरी कमी पडलेलं पाहायला मिळतंय का? कारण की गेल्या 18 वर्षापासून भाजप जी आहे ती कोकणची जागा मिळवते, काँग्रेसकडून जे आहे ते रमेश कीर मैदानात होते। नाही, कोकणमध्ये सुद्धा मी स्वतः फिरलो होतो, शिवसेनेने सुद्धा प्रचंड मेहनत केली होती, आमची नोंदणी देखील खूप चांगली होती, पण काँग्रेसकडनं मी काय उमेदवाराला दोष देणार नाही, पण पाहिजे तसा प्रचार झाला नाही हे तर मान्य करावंच लागेल। शिवसेनेची जी नोंदवलेले मतदार होते त्यांच्यापर्यंत पोचायला देखील कुठेतरी अपयश झाला, हे देखील मान्य करावं लागेल, आणि महाविकास आघाडी ज्या समन्वयाने लढायला पाहिजे होती ते लढताना दिसलं नाही, हे आम्हाला आधीपासून कळत होतं, आम्ही पक्षाला देखील कळवलं होतं। तसं जर झालं नसतं, कदाचित तो मतदारसंघ जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळाला असता, आमचा उमेदवार असता, तर मला खात्री आम्ही तो देखील जिंकलो असतो। पण ठीक आहे, आघाडी होती, वरिष्ठ नेत्यांचा निर्णय होता, आता झालं ते झालं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की शिक्षक मतदार असेल किंवा पदवीधर मतदार असेल, यामध्ये मुंबईमध्ये जे आहे ते ठाकरे गटाचा विजय झालेला आहे, परंतु कोकणमध्ये जो आमचा पराभव झाला, आम्ही वरिष्ठांना त्याबद्दल कळवलं होतं, परंतु तो वरिष्ठांचा निर्णय होता, अशी प्रतिक्रिया जी आहे ती वरुण सरदेसाई यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन अथर्वसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।